नमस्कार. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जर आपल्या मुलगा किंवा मुलीच्या लग्नात सतत अडथळे येत असतील, वारंवार बोलणी होत असली तरी जमलेली गोष्ट बिघडत असेल, मुलाचे किंवा मुलीचे वय 24, 30, 35 वर्ष किंवा त्याहून अधिक झालं असेल आणि तरीही विवाह पक्क होत नसेल, तसेच अनेक उपाय करूनही काहीच फायदा होत नसेल, तर अशा सर्व मुलांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, तसेच जे आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नातील उशिरामुळे चिंतेत आहेत, टेन्शनमध्ये आहेत, त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. खूप छान असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आज मी तुम्हाला होळी दहनाच्या वेळी केला जाणारा लवकर लग्न होण्यासाठी आणि आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि रामबाण उपाय आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. जर हा उपाय तुम्ही होळी दहनाच्या राखेने केला, होळी दहनाची होळीची जी राख आहे त्याने केला, तर नक्कीच तुमच्या विवाहासाठी लवकरच चांगला प्रस्ताव, एक चांगलं स्थळ येईल आणि लग्न तुमचं पक्क होईल असा माझा विश्वास तरी आहेच. तर होळी दहन वर्षातून फक्त एकदाच होतं असं मानलं जातं की या दिवशी केलेले कोणतेही जी तुमची मनोकामना आहे, मनोकामना पूर्तीचे उपाय तत्काळ फलदायी ठरतात. तर विशेषतः बघा, विवाह संबंधित इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणूनच आपल्या विवाहाच्या इच्छापूर्तीसाठी आणि मनासारखा जीवनसाथी मिळविण्यासाठी हा उपाय अवश्य करा, कारण वर्षातून अशी संधी फक्त एकदाच मिळते. आता मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. जर मुलांना स्वतः उपाय करता आला नाही, तर त्यांच्या आई वडिलांनी किंवा त्याची वहिनी असेल, बहीण भाऊ असेल, त्यांच्या वतीने हा उपाय ते स्वतः करू शकतात. ओके. आता विवाहात उशीर का होतो? प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, जन्मकुंडलीत काही प्रॉब्लेम असेल किंवा अनेक वेळा काय होतं बघा, जन्मकुंडलीतील ग्रह नक्षत्रांचा प्रतिकूल योग तयार होतो आणि त्यामुळे का होतं बघा, लग्नामध्ये सतत उशीर होतो किंवा स्थळ येतात, नाती येतात, पण त्या गोष्टी जमून येत नाही, त्या नाती जमत नाहीत किंवा चांगलं स्थळ मिळत नाही. कधी कधी स्थळे येणंही बंद होऊन जातं. तर बघा, विशेषतः शनी, राहू, केतू आणि मंगळ हे जे ग्रह आहेत, हे ग्रह विवाहात उशीर निर्माण करतात, विलंब निर्माण करतात. आणि जर तुम्हीही अशा समस्यांना सामोरे जात असाल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा अत्यंत खूप चांगला परिणाम दिसून येईल. आता बघा, उपाय कधी करायचा आहे त्याआधी होळी कधी आहे ते पहिलं तुम्ही जाणून घ्या. तर 2026 या वर्षी ही होळी जी आहे ती अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण बघा, या वर्षी रंगांच्या या पवित्र सणासोबत एक महत्वाची खगोलीय घटना जुळून येत आहे. ती म्हणजे चंद्रग्रहण. होय मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्वाची आहे, कारण होळी आणि पूर्ण चंद्रग्रहण एकाच दिवशी येणे हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. आता बघा, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहण झाले आणि त्यानंतर नेमक्या 15 दिवसांनी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार आहे. ओके. आणि त्याचा जो परिणाम आहे तो धार्मिक विधींवर, या वातावरणावर, तसेच राशींवर सुद्धा होऊ शकतो. तर आता सर्वात आधी तिथी आपण स्पष्टपणे जाणून घेऊया. फाल्गुन माघ पौर्णिमा 2 मार्च 2026च्या सायंकाळी सुरू होऊन 3 मार्चच्या सायंकाळपर्यंत राहणार आहे. पण 3 मार्चच्या सायंकाळी ग्रहण असल्यामुळे त्या दिवशी होलिका दहन करणे योग्य नाही. तर भद्रा काळ जो आहे तो लक्षात घेता बघा, होलिका दहन 2 मार्चच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 3 मार्चच्या सुरुवातीला रात्री 12:50 ते 2:02 या शुभ मुहूर्तावर करणे योग्य राहील. 3 मार्च रोजी सकाळी 9:39 पासून सुतक सुरू होईल आणि सायंकाळी 3 मार्चला 6:47 पर्यंत ग्रहण समाप्त होईल. त्यामुळे हा जो उपाय तुम्हाला
3 मार्चला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत करावं लागणार आहे. ओके. तर होळी दहन झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जो पहिला सोमवार येईल, जो मंगळवार येईल किंवा शनिवार येईल, जो पहिला शनिवार, मंगळवार, सोमवार येईल, त्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता. या तिन्ही दिवसांपैकी कोणत्याही एक दिवस तुम्हाला निवडायचा आहे. कोणताही एक दिवस निवडला तरी चालेल. उपाय कसा करायचा आहे ते लक्षात घ्या. होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा. 2 तारीखला होळी आहे, तर 3 तारीखला तुम्ही सकाळी लवकर उठा, स्नान वगैरे करून घ्या. ज्या ठिकाणी होळी दहन झाले होते तिथे तुम्हाला जायचं आहे. हात जोडून परमेश्वराचं ध्यान करा आणि तेथील थोडीशी होळीची राख तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. नंतर जो दिवस तुम्ही निवडला आहे त्या दिवशी तुम्हाला पुढची कृती करायची आहे, हा उपाय करायचा आहे. आता बघा, एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यात स्वच्छ शुद्ध पाणी भरून घ्या. त्यामध्ये होळीची राख तुम्ही थोडीशी मिसळायची आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे अत्तर किंवा अत्तर घालायचं आहे किंवा गंगाजल घाला. हे सर्व नीट त्यामध्ये मिसळायचं आहे. यानंतर जवळच्या शिवमंदिरात तुम्हाला जायचं आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे तिथे या आणि पाण्याने या होळीच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. कोणता तो मी मंत्र इथे सांगते. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला सतत म्हणत राहायचा आहे आणि संपूर्ण जे काही लोट्यात पाणी आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर लवकर विवाहासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही आई वडील असाल आणि तर आपल्या मुलांच्या लवकर विवाहासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल तर तुम्ही ती प्रार्थना तिथे करायची आहे. आता बघा, भगवान शंकरांच्या गळ्यातील जो नाग आहे, जो सर्प आहे, त्या सर्पाला राहू मानलं जातं आणि शनिदेवांचे गुरु भगवान शंकर आहेत. त्यामुळे हा उपाय केल्याने अनेक तुमचे ग्रह शांत होतील. विशेषतः विवाहात अडथळा आणणारे शनी, राहू, केतू आणि मंगळ यांचे दोष तुमच्या कुंडलीतील कमी होतील. ओके. तर हा उपाय तुम्हाला श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाने करायचा आहे. विश्वास ठेवा, लवकरच चांगले स्थळ चालून येईल, लग्न ठरेल आणि आपल्या घरात आनंदाची शहनाई वाजेल. होय मित्रांनो, होळी येत आहे 2 मार्चला. 3 तारीखला तुम्ही जे मोठं चंद्रग्रहण आहे त्याआधी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. होळीची राख घेऊन या. त्यानंतर येणारा जो शनिवार असेल किंवा सोमवार असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. होळीची राख तुम्ही देवघरात ठेवून द्यायची आहे. ओके. तर याप्रमाणे उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच 40 दिवसाच्या आत अनुभव येईल आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल तो माझ्यासोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.